नमस्कार मित्रांनो, मी विजन बोलतोय. विजन 360 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. संसदेच्या बजेट सत्रात अक्षरशः गोंधळ उडाला. एका बाजूला विरोधक ओरडत होते, मोदी ट्रम्प डील म्हणजे भारत विक्रीसाठी ठेवला आहे, तर दुसऱ्या बाजूला सरकार सांगत आहे हा करार भारताला आर्थिक महासत्ता बनवणार आहे. मग नेमकं सत्य काय आहे? हा करार भारतासाठी फायदेशीर आहे की धोकादायक? आणि सर्वात महत्वाचं, महाराष्ट्रातील उद्योग, शेतकरी आणि रोजगार यावर याचा परिणाम होणार काय? संसद हंगामात ट्रेड डीलमुळे भारत विकला जाणार का? महाराष्ट्र उद्योगावर पूर्ण परिणाम, डेटा, राजकारण, अर्थव्यवस्था आणि वास्तव यासह व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आपण ठरवणार आहोत हा करार भारताला मजबूत बनवणार की कमकुवत. तर चला सुरुवात करूया. सर्वप्रथम या ट्रेड डीलची पार्श्वभूमी समजून घेऊया. फेब्रुवारी 2026 मध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्या चर्चेनंतर भारत आणि अमेरिकेमध्ये एक इंटर्म ट्रेड डील निश्चित करण्यात आला. हा पूर्ण करार नसून पहिला टप्पा आहे, ज्याला पुढे पूर्ण बायलॅटरल ट्रेड अग्रीमेंट म्हणजेच बीटीए मध्ये रूपांतरित केलं जाणार आहे. या करारात काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. भारताने अमेरिकेच्या अनेक वस्तूंवर लावलेले आयात शुल्क कमी केले किंवा पूर्णपणे काढून टाकले. यावर आल्मंड्स असतील, सोयाबीन आहे, ऑइल आहे, वाईन आहे आणि इंडस्ट्रियल गुड्स यांचा समावेश आहे. दुसरीकडे अमेरिकेने भारतावर लावलेला टॅरिफ 25% 18% आणला आहे. याशिवाय भारताने पुढील 5 वर्षात सुमारे $500 अब्ज अमेरिकन गुड्स खरेदी करण्याचं मान्य केलं आहे, ज्यामध्ये एनर्जी आहे, एअरक्राफ्ट आणि टेक्नॉलॉजी यांचा समावेश आहे. नॉन टेरिफ बॅरियर्स म्हणजेच परवाने आणि नियमांमधील अडथळेही कमी केले जाणार आहेत, विशेषतः मेडिकल डिव्हाइसेस आणि टेक्नॉलॉजी इम्पोर्टसाठी. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अमेरिकेला भारतात अधिक स्वस्तात माल विकता येईल आणि भारताला अमेरिकेच्या मोठ्या बाजारपेठेमध्ये प्रवेश मिळेल. पण इथेच मुख्य प्रश्न निर्माण होतो, या कराराचा फायदा जास्त कोणाला होणार? आता येऊया सर्वात मोठ्या मुद्द्यावरती, संसदेत झालेला हंगामा. हा करार जाहीर होताच संसदेत जोरदार वाद सुरू झाला. विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. राहुल गांधी यांनी सरकारवर आरोप करत सांगितले की भारत अमेरिकेला जवळजवळ 0 टॅरिफवर बाजार देत आहे, तर भारतावर 18% टॅरिफ कायम आहे. त्यांच्या मते यामुळे भारतीय कापूस शेतकरी आणि टेक्स्टाईल उद्योग गंभीर संकटात येऊ शकतो. संसदेत घोषणाबाजी झाली, भारत विकला जातोय. हा करार देशाच्या विरोधात आहे. दुसरीकडे सरकारने या आरोपांना ठामपणे उत्तर दिलं. पियुष गोयल म्हणतात, यांनी या ठिकाणी सांगितलं की करार भारतासाठी एक मोठी संधी आहे. त्याच्यामध्ये चीनवर 25% टॅरिफ असताना भारतावर फक्त 18% टॅरिफ आहे, त्यामुळे भारतीय उद्योगांना जागतिक स्पर्धेत मोठा फायदा मिळेल. त्यांनी हेही स्पष्ट केले की यामुळे भारताचे एक्सपोर्ट वाढतील आणि नवीन रोजगार निर्माण होतील. म्हणजेच एकीकडे विरोधकांचा दावा आहे की हा करार भारतीय शेतकरी आणि लघु उद्योगांसाठी धोकादायक आहे, तर दुसरीकडे सरकार म्हणते की हा करार भारताला जागतिक बाजारपेठेत मजबूत करेल. या सगळ्यात काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत. अमेरिकेच्या अधिकृत कागदपत्रामध्ये काही शब्दामध्ये बदल करण्यात आले आहेत. कमिटेड ऐवजी इंटेड असा शब्द वापरण्यात आला आहे, ज्याचा अर्थ हा करार पूर्णपणे निश्चित नसून काही प्रमाणात लवचिक आहे. यामुळे भविष्यातील अटी बदलण्याच्या शक्यता कायम आहेत. आता सर्वात महत्वाचा भाग, या कराराचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार? महाराष्ट्र हा भारतातील सर्वात मोठ्या औद्योगिक राज्यापैकी एक राज्य आहे आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेत एक्सपोर्टचा मोठा वाटा आहे. यामुळे या कराराचा परिणाम महाराष्ट्रावर थेट होणार आहे. सर्वप्रथम मुंबई येथील जेम्स अँड ज्वेलरीज उद्योग. अमेरिकेचा बाजार खुला झाल्यामुळे या क्षेत्राला मोठा फायदा होऊ शकतो. टॅरिफ कमी झाल्यामुळे निर्यात वाढण्याची शक्यता आहे, मात्र एनर्जी इम्पोर्ट्स महाग झाल्यास उत्पादन खर्च वाढू शकतो. दुसरा महत्वाचा क्षेत्र म्हणजे टेक्स्टाईल उद्योग, विशेषतः इचलकरंजी आणि सोलापूर भागात. हा क्षेत्र सर्वात जास्त धोक्यात मानला जात आहे, कारण अमेरिकेतील स्वस्त ऍग्रिकल्चर प्रोडक्ट्स आणि कापसाच्या स्पर्धेमुळे स्थानिक शेतकऱ्यांना फटका बसू शकतो. एमएसएमई युनिट्स बंद होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. तिसरा क्षेत्र म्हणजे फार्मा उद्योग. पुणे आणि औरंगाबादमध्ये या करारामुळे अडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी आणि इक्विपमेंट स्वस्तात उपलब्ध होऊ शकते, ज्यामुळे मोठ्या कंपन्यांना फायदा होईल. मात्र अमेरिकन कंपन्यांची स्पर्धा वाढल्यामुळे लहान कंपन्यांना अडचण येऊ शकते. चौथा क्षेत्र म्हणजे ऑटो आणि इंजिनिअरिंग उद्योग, विशेषतः पिंपरी चिंचवड एअरक्राफ्ट पार्ट्स आणि इंजिनिअरिंग गुड्सच्या निर्यातीला चालना मिळू शकतो. पण एनर्जी इम्पोर्ट्स वाढल्यामुळे उत्पादन खर्च वाढण्याचा धोका आहे. आणि शेवटी कृषी क्षेत्र, नाशिक आणि जळगाव. काही ऍग्रिकल्चर इनपुट्स स्वस्त होऊ शकतात,
पण वाईन आणि इतर इम्पोर्टेड प्रोडक्ट्समुळे स्थानिक उत्पादकांना स्पर्धा वाढेल. कापूस शेतकरी विशेषतः संकटात येऊ शकतात. मोठ्या चित्रात पाहिलं तर हा करार शॉर्ट टर्म मध्ये आहे. काही सेक्टर्ससाठी धोकादायक असू शकतो, पण लॉंग टर्म मध्ये मोठ्या संधी निर्माण करू शकतो. अंदाजानुसार महाराष्ट्रात लाखो रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी योग्य धोरणाची आवश्यकता आहे. आता येतो सर्वात मोठा प्रश्न, हा करार भारताला विकतोय का? याचं उत्तर थोडं गुंतागुंतीचं आहे. पूर्णपणे होय किंवा नाही असं तर देता येत नाही. हा करार एक स्ट्रॅटेजिक मूव्ह आहे. भारत अमेरिकेला सोबत आर्थिक संबंध मजबूत करत आहे, विशेषतः चीनला टक्कर देण्यासाठी आणि जागतिक पुरवठा साखळीत आपली भूमिका वाढवण्यासाठी. पण यामध्ये काही धोकेही आहेत. कृषी क्षेत्रावर दबाव, एमएसएमई सेक्टरसाठी आव्हान आणि आयातीवर वाढती अवलंबिता. त्याचमुळे संधीही मोठ्या प्रमाणात आहेत. एक्सपोर्ट वाढ, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ऍक्सेस आणि ग्लोबल मार्केट इंटिग्रेशन. म्हणजेच हा करार चांगला किंवा वाईट नाही, तो कसा अंमलात आणला जातो यावर सर्व काही अवलंबून आहे. पुढे काय होणार? हा फक्त पहिला टप्पा आहे. पुढे पूर्ण बायलॅटरल ट्रेड अग्रीमेंट होणार आहे, ज्यामध्ये इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, लेबर लॉज अँड गव्हर्नमेंट रिक्रुटमेंट यासारखे महत्वाचे मुद्दे येणार आहेत. इथेच खरी निगोशिएशन होणार आहे आणि भारतासाठी फायदेशीर अटी ठरवण्याची संधी असेल. तर मित्रांनो, शेवटी इतकंच म्हणता येईल की हा करार भारताला विकणार नाही, पण योग्य नियोजन नसेल तर काही क्षेत्रांना मोठा फटका बसू शकतो. म्हणून त्यामुळे शेतकरी आणि लघु उद्योगांचे संरक्षण करणे अत्यंत महत्वाचे आहे. आता तुमचं मत काय? हा करार भारतासाठी फायदेशीर आहे का धोका? कमेंटमध्ये नक्की लिहा सपोर्ट किंवा अपोज. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉनला दाबायला विसरू नका. मी आहे विजन. पुन्हा भेटूया एक नवीन विश्लेषणासोबत. तोपर्यंत जय हिंद.